कार्ड हम लोग को दिया नहीं है। शासकीय हे सारे लावलेली बैठक आहे शासकीय कामात बोगस कमिटी हटाव हे सगळे जण बोगस कमिटीचे मागते आहेत एकाच्या नावावरून नाहीये बोगस कमिटी हटाव या सगळ्यांचा आंधळा कारभार चाललेला आहे। आज इथं हे जेवढे दिसतात इथं आमच्या सोसायटीचा एकही माणूस नाहीये सगळे भाजपचे कार्यकर्ते आहेत। आज आम्हाला हक्काचं द्यायचं यांनी 2025 मध्ये 16 नोव्हेंबरला जीवन असं घेतला होता। या बोगस कमिटीने लोकांच्या खोट्या नाट्या सह्या करून आमच्या पेपर दाखवा आम्हाला पकड आमचा प्रश्न आहे ना जीबीआर आमच्या विरोधात चाललाय जबरदस्ती जीबीआर घ्यायला लागले आमच्या विरोधात जीबीआर घेऊन पोलीस बसायचं त्याची कारवाई का करत नाही। पोलीस जे हातपाय जातात तो तिथं थांबतो पोलीस त्याची पोलीस बोलतो मी घेऊन येतो त्यांना पण आजूपर्यंत कोणत्या पोलीस अधिकारी आलेला नाहीये कॅमेरा समोर सगळं चाललेलं आहे एकही पोलीस अधिकारी हातपाय अधिकाऱ्याला घेऊन आलेला नाहीये हे सगळं खोटी काम आहे विचार करा कारण की इथं चाललेला आहे भाजपवाल्यांचा मोठा हात चाललेला आहे याच्यामध्ये भाजपच्या सरकारमुळे हे आमच्यावर अन्याय चाललेला आहे याची केस आम्ही आंदोलन एसआरमध्ये आम्ही ठाम बसणार आहे। प्रकाश बाळासाहेब आंबेडकर त्यांच्याकडे आम्ही जाणार आहे त्यांच्या पानावर टाकलेलं आहे प्रकाश बाळासाहेब आंबेडकर आम्हाला योग्य ते निर्णय आम्हाला देणार आहे। आम्ही सगळे झोपडीधारक प्रकाश बाळासाहेब आंबेडकरकडे जाणार आहे राज साहेबांकडे जाणार आहे उद्धव साहेबांकडे जाणार आहे यांच्याकडे जाणार आम्ही यांना न्याय मागणार कारण की भाजपचा दादागिरी आम्ही इथं चालून देणार नाही बरोबर आहे। तिथं सुधीर शिंदे नावाचा माणूस आहे माणसाला पोलिसांना इथं माणूस पाठवतोय ज्यांच्या नावावर घर कुठे गेला विचारा ना कुठे गेला त्याच्या नावाचे पेपर दाखवा नावावर पेपर दाखवा भाईगिरी करू आपल्या जबरदस्तीचा लोकांचा जीबीआर चाललंय आमच्या स्थानिक लोक नसताना सुद्धा असून आम्हाला दम देऊन बाहेर काढतात आमचं घरी देणार आहे लोक तुम्ही आता बघा तुम्ही पोलीस प्रशासन आम्हाला पुढे जाऊन देत नाही का जाऊन देत नाही विचारा तुम्ही पण मला माझं म्हणणं आहे की मीडियाने पण त्याचे प्रश्न विचारले पाहिजे की अधिकारी बाहेर काय येत नाही आम्ही कसं सांगू शकतो त्यांनी सांगा ना मीडिया समोर राहून विचारा तुम्ही त्यांचं खरं सांगा ना एसआरचे अधिकारी बाहेर काय येत नाही काय येत नाही बरोबर आहे आम्ही विरोध करत असताना सुद्धा एसआरचे माणूस थांब का बसले एवढी जनता एवढी थांबलेली आहे हे जनतेचं ऐकत नाही फक्त आणि फक्त भाजपच्या कार्यकर्त्याचं ऐकतात दुसऱ्या कुणाचं ऐकत नाही सरकार द्यायचे नाही उद्या माझ्या जीवाला काय झालं तर ह्यांचा जिम्मेदार हा भाजपचे कार्यकर्ते असणार आणि हे अधिकारी असणार बस दुसरं कोण असणार कारण की मला 2-3 धमक्या रात्री पण आलेले आहेत ऍक्सिडेंट करणार ह्याला काय करायचं ते करणार ह्याच्यावर लेडी सोडून ह्याच्यावर आरोप टाकणार हे बरंच काय यांच्या कानात झालेलं आणि आज त्या लोकांनी प्रकरण पण केलं होतं दामोदरच्या महिला आणलेल्या आहेत जे आमच्या सोसायटीतल्या महिला नाहीत त्यांना आणलं बघितलं कॅमेरा मध्ये होतं ते येऊन जबरदस्ती माझ्या अंगावर घुसत होत्या आज जरी मावशी आणि ती लता मावशी नसती तर माझ्या अंगावर घ्यायला असतं रातभर पण पोलीस अधिकारी होते त्यांनी मला साईडला गेलं मला या साईडला घेतलं हे तुमच्या समोर आहे कारण की या लोकांनी माझ्यावर डाव टाकलेला आहे माझा आरोप आहे की माझ्या जीवाला काय झालं तर हे जिम्मेदार असणार हे बोगस कमिटी पण असणार इथलं स्थानिक सुधीर शिंदे असणार आणि भाजपचे आमदार पण असणार माझा आरोपच आहे उद्या तर माझ्या जीवाला काय झालं तर मी माझ्या एकट्याच्या घरासाठी लढतो माझ्या कमिटीमध्ये एकाच्या नावावर डबल रूम असला तर मी जे म्हणून ते हरायला तर आहे पण ह्यांच्या सोसायटीच्या नावावर एका माणसाच्या नावावर 5-5 रुपये 4-4 रुपये 3-3 रुपये जी बाई इथं राहत नाही त्या बाईचं इथं नाव आहे जो माणूस इथं राहत नाही त्याचं नाव आहे जो माणूस त्याचं नाव आहे हे त्या लोकांना खपवून घेतलं 17 वर्षाच्या पोराचं आहे चिट्टू मध्ये नाव आहे हे योग्य आहे का 2011 पासून कायदा 2011 चे 2000 पासून 2011 पर्यंत कायदा आहे त्या 2011 पासून जरी पकडला तो 17 वर्षाचा मला किती वर्षाचा असेल आतापर्यंत हे साधं गणित आहे ना समजलं विचार करा म्हणजे एवढा अंधार दरवाजा बंद केले पोलिस सुद्धा तिथंच थांबेल पोलीस अधिकाऱ्याला आणायला गेले पण पोलिस सुद्धा बाहेर आहे म्हणजे याच्यामध्ये काहीतरी मोठा झोल झालेला आहे पोलीस प्रशासनाला पण या लोकांनी शांत केलेलं मला वाटतं पोलीस प्रशासनावर पण वरून दबाव आणलेला आहे ते बिचारे पहिले ते आले ते गेले आणायला ते मस्त गेले आणायला गेले त्यांना तिकडे दाबलं पोलीस हवालदार काय करणार शासनाचे अधिकारी त्यांना बिचारांना पळवलं पण टाकलं ते दिसत पण नाही ते आमच्या बाजूने उभं राहिले बोला अधिकाऱ्याला बाहेर घ्या अधिकाऱ्याला बाहेर गेले तर त्यांचं बोगस अधिकारी घेऊन आले तो सेक्रेटरी मध्ये मी अधिकारी आम्ही ओळखला हा अधिकारी नाहीये हा सेक्रेटरीचा बोगस आहे मध्ये होता
काय बोलाल, काय प्रकरण आहे? हे प्रकरण आहे इथं बोगस सोसायटीचा रिपेअर चालू आहे 16 नोव्हेंबर 2025. हे मॅडम थांबा जरा माझ्याकडे पुरावा आहे. मी पुरावा बोलतो, पुरावा सकट बोलतोय, पुरावा सकट बोलतोय इथं पुरावा सकट बोलतो मी. हे नालंदा स्फूर्ती 2025 16 नोव्हेंबरला या लोकांनी जीबीआर घेतला होता आणि जीबीआर मध्ये ज्यांचे झोपडीधारक आहेत त्यांच्या सह्या नाहीत. नाव कुणाचे आणि सह्या कुणाचे तुम्ही बघू शकता याच्यात. हे बघा सह्या बघा कुणाचे आहेत. कृष्णा हे बघा लता ज्यांचे नाव नाही ना त्यांचे आरोप आहे की इथे बोगस सिग्नेचर बोगस सिग्नेचर करून या लोकांनी सगळं केलेलं आहे. आणि जे मूळ जे झोपडीधारक नाहीये, जे झोपडीधारक नाही त्यांच्या नावाचे सबमिशन केलेले. जी बाई क्रांतीनगरला होते तिचं आमच्या सोसायटीत नाव आहे. आणि ही मावशी, ह्या मावशीचा इथं रूम आहे, तिच्या भाडं घेतलेलं आहे. काय मागणी काय? आमची मागणी आहे हे बोगस कमिटी वाले त्यांना बाहेर काढले पाहिजे. इथल्या स्थानिक आमदारांनी यांना पुढे करून यांना हे केलेलं आहे. स्थानिक आमचा सरळ आरोप आहे की स्थानिक आमदारांचा याच्यामध्ये हात आहे. कारण की गेल्या 16 नोव्हेंबरला मी सांगितलं होतं आमदारांना की साहेब ह्या बोगस जीपीआर मध्ये स्थानिक लोकच असतात, लोकप्रतिनिधी नसतो. फक्त एसआरचे लोक असतात, बिल्डर असतो आणि झोपडीधारक असतो. झोपडीधारकाचा मुलगा सुद्धा नसतो बोललो जीबीआर मध्ये. सध्या परिस्थिती जबरदस्तीचा जीबीआर चालू आहे. इथं भाजपचे कार्यकर्ते आले ना माझ्या हातात तुटून पडले ते लोक. आणि ही महिला इथे नाहीये, ही महिला या सोसायटीची नाहीये, ही महिला सोसायटी दाबून करून माझ्या अंगावर टाकण्यासाठी. कारण माझं न्यूज वाल्याला बोलायचं हेच कारण आहे की हे लोकांनी माझ्यावर अटॅक केला होता लेडीज लोकांना. हे लोक लेडीज लोक टाकतात अंगावरती. आता हिनं मी न्यूज समोर सांगतोय की ह्या बाईचं कागदपत्र बोलवा आणि इथं उभा करावा. हिचा बिल्डर बघून हिला दाखवा ना आमच्याकडं. बेकायदेशीर काम करायला लागलेले, बेकायदेशीर. त्यांनी जबरदस्तीने आमच्या सोसायटीत रिपेअर घ्यायला लागले. आमची प्रशासनाला एकच विनंती आहे. काल मी एसआर मध्ये गेलो, एसआर मध्ये गेलो, काल मी एसआर मध्ये गेलो. एसआर बोलतो काही कागदपत्र झालेले आहेत. तुम्ही उद्या बाहेर येऊ शकता मध्ये कोर्टात जाऊ शकतात. मी ऑलरेडी कोर्टाचे पेपर टाकलेले आहेत. कोर्टात सर्व पेपर 14 मुख्यमंत्र्यांवर पेपर टाकलेले आहेत. एकनाथ शिंदे दिलेले. आज आमच्यावर अन्याय होतोय. हे लोक बघा, हे बाहेरचे लोक आहेत. एकही लोक आमच्या सोसायटीला नाहीये. आमच्या सोसायटीला तुम्हाला एकही माणूस दिसणार आतमध्ये. आणि हे लोकांनी त्यांचे जे भाड्याचे तत्व आणले त्यांच्या लोकांचं हे चाललेलं आहे. पेपर दाखवा. इथे लोक प्रतिनिधी आम्ही स्वतःच आहोत. आम्ही इथे 7-8 वर्ष झालं मी एक रूम विकत घेतला आणि त्या बाईने माझं नाव न देता हे बोगस सोसायटीकडे नाव दिले. मी त्याच्यावरून मला समजतंय की माझं सत्य हे लोक लपवतात. मग इतर जागा किती यांनी खोट्या काढल्या असतील. एका माणसाच्या नावावर 3-3 घरं दाखवले. त्याच्याकडे पेपर आहेत ते बघा ना. हे सगळे भाड्याच्या तत्व आणलेलं आहे. खरं काय नाही यांचं. ज्यांच्याकडे सत्य आहे ते सत्य बोलणार. हे बघा इमानदारीने आम्ही सगळे एकत्र आहोत. त्यांचं स्वतःचं घर आहे. आम्हाला फसवलं जात आहे, आम्हाला डावललं जात आहे. आम्ही एवढ्या घसा करून बसायला होतो. साहेबांना काय सांगतो मी एसआरचा माणूस आहे. हा माझ्या सोसायटीत बोगस कमिटीचा सेक्रेटरी बनलेला आहे. आणि साहेबांना आता काय बोलतो मी एसआरचा माणूस आहे. साहेबांना बोलतो मी बोलतो त्यांच्याशी. साहेबांनी बरोबर घेतले. एसआरच्या अधिकाऱ्यांना बोलवलं आहे. पोलीस आमचा दिशाभूल करायला लागलेले होता. पोलीस आमची दिशाभूल करायला लागलेले. मी साहेबांना सांगितलं की बंद झालं पाहिजे. अधिकारी येत नाही समोर. म्हणजे पूर्ण मॅनेज झालेलं आहे. एसआर यांना मॅनेज केलेलं आहे. सगळं खोटे अधिकारी बनून इथे सगळे काम करायला लागलेले आहेत. इथे अधिकारी कोणी नाही. एसआरचे खोटे अधिकारी बनून इथे काम करायला लागले. हा सोसायटीचे माणसं पण सांगतात की आम्ही अधिकारी आहेत.
हे सगळं बंद झालं पाहिजे. पोलीस प्रशासन पण आम्हाला मदत करत नाही असं दिसत येते. आता तुमच्या समोरची गोष्ट बघा, पण साहेबांना सांगतो की त्यांना बंद करा पण कोण बंद करायला त्यांच्याकडे जात नाही. हे सगळे बोगस लोकांचे चाललेले आहे. आंधळा कारभार चालू आहे बघा तुम्ही. तुम्ही एक एक लोकांना विचारा ना. विचारा माहिती पडेल ना. तुझ्याकडे काय कागदपत्र दाखवायचं आम्ही लगेच हा करू.